सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. जत रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे प्रभावीपणे करून जतचा विकास साधावा. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक प्रकल्प राबवू. जतला सुजलाम सुफलाम करण्यासाठी व जतवासियांना लखपती करण्यासाठी अधिकारी व नागरिकांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे प्रभावीपणे राबवावीत. त्यासाठी वेगवेगळ्या खात्यांतर्गत अधिकाधिक आवश्यक निधी देण्याची ग्वाही रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज दिली. जत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगाच्या साहाय्याने हरित महाराष्ट्र व सुविधा संपन्न कुटुंब कार्यक्रमाची अंमलबजावणी व याकरिता करावयाच्या उपाययोजना याबाबत आयोजित सरपंच मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तहसील कार्यालय प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाश पटेल, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, मिशन मनरेगाचे महासंचालक श्री नंदकुमार, जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपवन संरक्षक नीता कट्टे, मनरेगाचे राज्य गुण नियंत्रक राजेंद्र शहाडे, उपजिल्हाधिकारी रोहियो दीपक शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जतच्या विकासासाठी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगून रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले, या माध्यमातून शक्य तितक्या अटी शर्ती शिथिल करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त प्रोत्साहनपर कामे करण्यासाठी तसेच बांबू लागवडीसाठी आवश्यक सर्व सहकार्य करू. रोजगार हमी योजनेतून अनेक योजना आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जतच्या विकासासाठी या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. त्यासाठी लागणारे सहकार्य शासनाच्या माध्यमातून करू. संघटितपणे सर्वांसाठी विकास कामाची आखणी करा व यशस्वी करा. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. तसेच गावातील शेतजमिनीचे रस्ते विविध लेखशीर्षामधून पूर्ण करण्यात येतील. रोजगार हमी योजनेची स्थगित कामे पुन्हा सुरू करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. म्हणजे आता जे काम मला जे काय एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिपद दिलं आमच्या खात्यात, आमच्या कोठ्यामधलं, आणि माझ्यावरती जबाबदारी दिली. मी पण एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या सह्याद्रीच्या कडाकापारामध्ये आम्हाला जाणीव आहे की शेतकऱ्याची शेती, आमच्याकडे जर जास्त पाऊस पडला तर शेती कुजून जाते, कमी पडला तर सुकून जाते. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिल्या. आम्ही जाता जाता सगळ्यांना सांगतो, कलेक्टर काकडे साहेब फार उत्साही माणूस आहे, नव्या दमाचा माणूस आहे, बरोबर आहे. पाशा पटेल साहेब लय जबरदस्त कलेक्टर साहेब आहेत. नाद करायचा नाही, कामाला लागलं की ते झोपतच नाही. कलेक्टर साहेब रातच्या 2ला फोन केला तरी काय भाव काय चाललंय, 2 वाजता मग मला कळलं की हो गडी आमच्याच गावाचा दिसतोय. नाहीतर IAS अधिकारी झालं की ती हायपायच राहते. कार्यक्रमासाठी उपस्थित राज्याचे कृषी विभागाचे माजी मंत्री, आपला सर्वांचे सहकारी, ज्यांचा जतला नेहमी येणं जाणं असतं, ते माननीय सदाभाऊ खोत. महाराष्ट्रामध्ये बांबू लागवडीमध्ये ज्यांनी पहिल्यांदा आपली भूमिका घेतली, परत ती देशात गेली आणि आता ती जागतिक लेवलला जाते, असे पाशा पटेल साहेब ते इथं आलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. शासन म्हटलं तर प्रशासन पण तितकंच संवेदनशील असावं लागतं. आणि आपल्या जिल्ह्याचे प्रशासनातले प्रमुख माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब हे कालच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून हजर झालेले आहेत आणि त्यांचा पहिलाच कार्यक्रम जतला होतोय, तर त्यांचंही आपण स्वागत करावं. रोजगार हमी योजनेला महाराष्ट्रामध्ये त्यांनी चांगली दिशा दिलेली आहे. ज्यांच्या नेतृत्वामध्ये रोजगार हमीमध्ये नवीन नवीन बदल होत आहेत, असे महासंचालक मिशन मनरेगा माननीय नंदकुमार साहेब हेही आलेले आहेत. त्यांचंही आपण स्वागत करावं. माननीय राजेंद्र शहाडे साहेब, राज्य गुण नियंत्रक रोजगार हमी योजना, माननीय निलेश घोगे साहेब, माननीय दीपक शिंदे, माननीय विक्रम गुरव, माननीय अजित कुमार नष्टे, प्रवीण नानोरकर साहेब आज उपस्थित नाहीत आपल्या हातात. कसं थांबवणार आहे तुम्ही? नंदकुमार साहेब आणि त्यांच्या टीमनं पालघर जिल्ह्यामधलं एक गाव आहे आणि तिकडं चंद्रपूरला एक गाव आहे, त्या गावातलं असं स्थलांतर होतं. मी त्यांच्याकडे जेव्हा गोगावले साहेबांच्याकडे बैठकीला गेलो तेव्हा त्यांनी 2-2 तासाच्या बैठका घेतल्या. तर ते
आदिवासी पाडा असणारं गाव जे पूर्ण वेळ स्थलांतरित व्हायचं, तिथला एक शिक्षक, हे शिक्षण विभागाच्या लक्षात आलं की गावात मुलं शाळेत काय येत नाहीत, तेव्हा तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही सस्पेंड करू, तुम्ही हे काम नीट करत नाही. अरे ते गावात आई वडील राहायला नाहीत, त्यांची मुलं तिथं नाहीत, तर ते शाळेत कसे येणार? मग त्या शिक्षकाच्या डोक्यात कल्पना आली की गावातलं स्थलांतर थांबलं तरच मुलं गावात राहू शकतात. आणि मग त्यांनी रोजगार हमी योजनेचा आधार घेतला आणि आज त्या गावातला एकही माणूस स्थलांतरित नाही, सगळी लोक गावात राहतात आणि ते लखपती झालेले आहेत. हे पिक्चरची स्टोरी मी तुम्हाला सांगत नाही, हे भरत शेठ गोगावले साहेब एवढ्या लांबनं रायगडवरून आले, ते तुम्हाला कुठली स्टोरी सांगण्यासाठी आलेले नाहीत. ह्या खऱ्या हकीकती आहेत, ह्या गोष्टी खऱ्या घडलेत. आज पूर्व भागात गेल्यानंतर गावाच्या गावं बंद आहेत, तिथं आजी आहे, तिथं आजोबा आहे, कुणी नाही. त्या गावातली मुलं स्वतः कुलाळवाडी नावाचं गाव आहे साहेब, तिथल्या एका शिक्षकानं आमच्या तिथली सगळी लोक ऊसतोडीला जात आहेत, तर शाळेतल्या सगळ्या मुलांना भाकरी करायला शिकवलंय. महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्याची दखल घेतली की सगळी मुलं स्वयंपाक करतात, कारण घरी आई नाही, वडील नाही, म्हातारी माणसं घरी आहेत, सगळे ऊसतोडीला 8 महिने जातात. बाकीचे राहिलेली तरुण पोरं जी शिकलेली आहेत ते पुण्या मुंबईला जातात, ते पिंपरी चिंचवडला जातात, ते भोसरीला जातात, ते सांगलीच्या MIDC मध्ये जातात, ते फळ विक्री करण्यासाठी जातात. कर्नाटक टच असल्यामुळं बिजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव, बेंगलोर पर्यंत जातात, गोव्यापर्यंत पोरं कामाला जातात 10,000 12,000 रुपयांमध्ये. आणि म्हणून आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये बदल हवाय. आमच्या तालुक्यातला प्रत्येक माणूस हा रोजगार हमीच्या योजनेमधून लखपती झाला पाहिजे, ही आमची मनापासूनची भावना आहे, ही आमची मनापासूनची इच्छा आहे. आणि हे होऊ शकतं, हे होऊ शकतं तुम्ही जर सगळ्यांनी मनात आणलं तर. गावात तुम्ही सगळ्यांनी डोकं ठेवा, एकटं काय दापायच्या भानगडीत पडू नका, तसं काय होणार नाही. माझी सगळ्याला विनंती आहे, योजना यामुळे बंद पडतात. आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी.